गुड मॉर्निंग. आज आपण TY BCom या वर्गातील श्रमकल्याण व प्रथा या विषयामधील रोजगार कार्यक्रम आणि अपघात प्रतिबंध म्हणजेच नगरपालिकेकडून ज्या काही सेवा पुरवल्या जात असतात श्रमकल्याणासाठी, त्या संदर्भामध्ये अभ्यास करणार आहोत. प्रथमतः आपण रोजगार कार्यक्रम या घटकाविषयी सविस्तर चर्चा करूयात. औद्योगिक क्रांतीमुळे मालक आणि कामगार जे आहेत त्या दोन घटकांमध्ये काही वाद किंवा संघर्ष निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात. मुळात औद्योगिक क्रांतीच्या नंतरचा जो काही भाग आहे त्यामध्ये मालक आणि कामगार हे दोन उत्पादनाचे प्रमुख घटक मानले जात असतात. मालक वर्ग जो आहे तो नेहमी उत्पादनातून जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात आणि त्यासाठी ते कामगारांचा उपयोग करून घेत असतात किंवा उत्पादनामध्ये त्यांचा समावेश केलेला आपल्याला पाहायला मिळतो. कामगार वर्ग जो आहे तो सुद्धा रोजगार मिळविण्यासाठी किंवा आपली जी काही उपजीविका आहे ती चालविण्यासाठी रोजगाराच्या प्रयत्नांमध्ये त्या ठिकाणी मालकांच्या संपर्कामध्ये येत असतात आणि उत्पादनाचा एक घटक म्हणून औद्योगिक क्षेत्रामध्ये तसेच इतर क्षेत्रामध्ये सुद्धा कार्यरत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. श्रमकल्याणाअंतर्गत जे काही कार्यक्रम राबवले जात असतात त्यामध्ये आपण केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून ज्या काही सोयी सवलती पुरवल्या जात असतात त्यांचा अभ्यास आपण केलेला आहे. परंतु रोजगार कार्यक्रम अंतर्गत नगरपालिकांकडून काही श्रमकल्याणाचे जे काही उपक्रम आहेत ते राबवले जात असतात आणि श्रमकल्याणाचे जे काही कार्यक्रम आहे ते नगरपालिकेकडून राबवत असताना श्रमिकांच्या कल्याणाचा जास्तीत जास्त विचार करणं गरजेचं असतं. नगरपालिका ज्या आहेत त्या दोन प्रकारच्या असतात किंवा नगरपालिकांचे जे काही कार्यक्रम आहेत श्रमकल्याणाच्या दृष्टिकोनातून ते दोन प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात. कामगारांचं हित जोपासण्याच्या दृष्टिकोनातून उद्योजकांसारखं श्रमिकांचं जीवन जे आहे ते उंचावणं किंवा राहणीमान, त्याचबरोबर स्वतंत्रपणे त्या ठिकाणी त्यांचा विकास होणं, वैयक्तिक विकास होणं, कार्यक्षमता आणि कार्यकुशलता त्यांच्यातील विकसित करणं, या गोष्टींसाठी विविध सोयी सवलती ज्या आहेत त्या उपलब्ध करून दिल्या जात असतात. नगरपालिकेचे दोन प्रकार जर आपण पाहायला गेलो तर नगरपालिका आणि महानगरपालिका असे दोन प्रामुख्याने भाग पडत असतात. श्रमिकांच्या असणाऱ्या ज्या काही सोयी सवलती आहे त्या पुरवताना किमान अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजांच्या बरोबरच शारीरिक, सामाजिक, त्याचबरोबर आर्थिक आणि नैतिक उन्नतीचा सुद्धा यामध्ये विचार केलेला आपल्याला पाहायला मिळतो. नगरपालिकेच्या तुलनेमध्ये महानगरपालिका जे आहे ते उत्कृष्ट पद्धतीनं श्रमकल्याण उपक्रम राबविण्याचे प्रयत्न करत असतात. महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर याच्या काही नगरपालिका आहेत किंवा महानगरपालिका ज्या आहेत यांच्यामध्ये श्रमकल्याणाचे चांगले उपक्रम राबवले जात असतात आणि अतिशय चांगल्या स्वरूपाचे भरीव काम जे आहे ते त्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. श्रमिकांची कार्यक्षमता जी आहे ती वाढते त्यामुळं, त्याचबरोबर श्रमिकांच्या कार्यक्षमतेबाबतचा दृष्टिकोन जो आहे तो विस्तारित करणं आणि कामाच्या ठिकाणची असणारी परिस्थिती जी आहे त्यामध्ये सुधारणा करणं, त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या समस्या जाणून घेऊन त्यांना विविध प्रकारच्या सोयी सवलती उपलब्ध करून देणं हे या नगरपालिका श्रमकल्याण कार्यक्रमांचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आपल्याला पाहायला मिळतं. नगरपालिकेमार्फत पुरवल्या जाणाऱ्या ज्या काही सोयी सवलती आहेत त्या सोयी सवलती पुरवल्या जातात किंवा नाही यावरती सरकारचं पूर्ण लक्ष असतं. शिवाय अशा उपक्रमांमध्ये सरकारी हस्तक्षेपसुद्धा जास्त असतो. महानगरपालिका कामगार कल्याण केंद्राची स्थापना करत असतात. त्याचबरोबर महानगरपालिका ज्या आहेत त्या कामगार आणि नगरपालिकेतील
विशेष जे काही सवलती असतात त्या सवलती विविध व्यवस्थापन पातळीपर्यंत नेऊन विविध व्यवस्थापन पातळी यांच्यामध्ये आणि श्रमिकांमध्ये त्या दुवा निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात असतं. मुळात खरं तर त्यांच्यामध्ये दुवा असण्याचं कारण नाही. श्रमिकांचं मनोबल उंचावण्यासाठी अंतर्गत आणि बहिर्गत सुविधा ज्या आहेत त्या नगरपालिकांनी उपलब्ध करून दिल्यामुळं तिसरा घटक जो आहे तो दुवा असण्याचं कारण नाही, परंतु श्रमकल्याणाकडं त्यांनी मात्र त्या संबंधित नगरपालिका किंवा महानगरपालिकेचं जे काही व्यवस्थापन असेल त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. अंतर्गत आणि बहिर्गत सुविधांचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी नगरपालिकेकडून उपलब्ध करून दिलेल्या पाहायला मिळतात. त्यामध्ये पहिला भाग येतो तो म्हणजे प्रशिक्षण. कामगारांना कामाच्या ठिकाणी काम करत असताना येणाऱ्या अडचणी, त्याचबरोबर त्यांनी घ्यावयाची सुरक्षा आणि त्यांचा असणारा व्यक्तिमत्व विकास जो आहे त्या संदर्भामध्ये नगरपालिकांकडून कामगारांना प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असतात. त्यानंतर दुसरी जी काही सवलत किंवा श्रमकल्याणाचा भाग म्हणून वापरला जातो तो घटक म्हणजे प्रेरणा. कामगारांना नेहमी चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रेरणा देणं, त्याचबरोबर त्यांच्या विकासासाठी प्रेरणा देण्याचं कामसुद्धा नगरपालिकांमार्फत काही विशेष कार्यक्रमांतर्गत केलं जात असतं. त्यानंतर एकसूत्रीपणा म्हणजेच सर्वच कामगारांचा विचार झाला पाहिजे, सर्वांचंच कल्याण झालं पाहिजे आणि त्यासाठी काही योजना ज्या आहेत त्या कशा राबवता येतील त्याचा यामध्ये आपल्याला समावेश पाहायला मिळतो. त्यानंतर दुसरा भाग येतो तो म्हणजे सेवा संघटन. सेवा संघटनाचा जर आपण विचार केला तर नगरपालिकेअंतर्गत ज्या काही सेवा सुविधा पुरवल्या जात असतात त्या सेवा सुविधांचं योग्य रीतीनं त्या ठिकाणी नियोजन करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि अंमलबजावणी झाल्यानंतर त्याचा असणारा जो काही फीडबॅक आहे त्या फीडबॅकच्या आधारे त्यातील कमतरता दूर झाल्या पाहिजे आणि यासाठी ज्या सेवा सुविधा पुरवल्या जात असतात त्यांचं संघटन जे आहे या सर्वांचं एकत्रीकरण ते खूप महत्त्वाचं असतं. त्याचनंतर पदोन्नती हा सुद्धा श्रमकल्याणाचा एक महत्त्वाचा घटक आहे. नगरपालिकांमार्फत ज्या ज्या ठिकाणी श्रमिकांकडून काम करून घेतलं जात असतं अशा श्रमिकांना विशिष्ट काही कालावधीनंतर आणि आपल्या कामाच्या कार्यक्षमतेवर आधारित पदोन्नती जी आहे ती दिली जात असते. पदोन्नती दिल्यामुळं श्रमिकांच्या कामाचा दर्जा जो आहे तो उंचावत असतो. वरील पदावरती त्यांना संधी मिळाल्यामुळं ते सुद्धा अतिशय जबाबदारीनं त्याचबरोबर चांगलं काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात, जेणेकरून श्रमिकांचा वैयक्तिक विकाससुद्धा होतो आणि नगरपालिका जे आहे त्या नगरपालिकेच्या ठिकाणी किंवा कामाच्या ठिकाणी सुद्धा श्रमिक जे आहेत ते मन लावून काम करत असतात. त्यानंतर सामाजिक जबाबदारी. श्रमिकांना समाजामध्ये गेल्यानंतर सुद्धा एक माणूस म्हणून जगता आलं पाहिजे, यासाठी समाजाची काही सामाजिक जबाबदारी असते श्रमिकांच्या बाबतीमध्ये आणि अशी जबाबदारी जी आहे त्यासाठी समाजामध्ये जाणीव जागृती निर्माण करून श्रमिकांना सुद्धा एक सर्वसामान्य माणूस म्हणून एक समाजाने ॲक्सेप्ट करण्याची जी काही गरज आहे ती गरज पूर्ण करण्याचं जे काही काम आहे ते काही अंशी नगरपालिकांच्या माध्यमातून होत असतं. त्यानंतर श्रमाच्या मोबदल्याबाबत कार्य हा सुद्धा एक घटक महत्त्वाचा आहे. नगरपालिकेमध्ये त्याचबरोबर तत्सम काही क्षेत्रांमध्ये काम करणारे जे काही कर्मचारी असतील किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणारे कर्मचारी असतील अशा कामगारांना नगरपालिकांकडून ही एक सुविधा आपण त्याला म्हणूयात की ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी कामाच्या मोबदल्यामध्ये त्या ठिकाणी त्याला पुरेपूर वेतन देणं गरजेचं आहे किंवा आर्थिकेतर सुविधा देणं गरजेचं आहे आणि त्या दिल्या जातात किंवा नाही त्यासुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. सेवासंबंधित जर काही कार्य असेल तर ती सुद्धा त्यामध्ये येत असतं आणि या घटकांच्या आधारे
नगरपालिकांच्या संबंधित असणारे जे काही कर्मचारी असतील त्या कर्मचाऱ्यांना पदानुसार सोयी सवलती नगरपालिका उपलब्ध करून देत असते. आपल्या कामगारांना आपल्या कार्यक्षमता बळावरती ज्या काही सोयी सवलती असतील किंवा सुविधा असतील त्या देऊन नगरपालिका आपला जो काही परिसर स्वच्छता असेल त्याचबरोबर तो परिसर सुंदर ठेवण्यामध्ये त्यांना प्रवृत्त करत असते. महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेमार्फत सवलती आणि सुविधा दिल्या जात असतात. त्यामध्ये BMCने सर्वोत्तम किंवा उल्लेखनीय कामगिरी बजावलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं जे काही गोष्टी कामगार कल्याणाच्या बाबतीमध्ये होणं गरजेचं आहे त्यासुद्धा सहजासहजी होत असतात किंवा कामगार कल्याण उद्योग क्षेत्रामध्येच त्या ठिकाणी फक्त वाढत नाही तर जिथे श्रमिक काम करत असतात त्या ठिकाणी वाढली पाहिजे किंवा त्या श्रमिकांवर सुद्धा ती गोष्ट अवलंबून असते. यानंतर आपण नगरपालिकेकडून पुरविल्या जाणाऱ्या ज्या काही सुविधा असतील त्या सुविधा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रथमतः अंतर्गत सुविधा पाहणार आहोत. अंतर्गत सुविधेमध्ये येते प्रथमतः स्वच्छता. महानगरपालिका ही स्वच्छ असली पाहिजे. स्वच्छतेमुळं आरोग्यदायी वातावरणाची निर्मिती होत असते आणि म्हणून श्रमिक कायम निरोगी राहत असतो. याची जाणीव श्रमिकांना सुद्धा करून देणं गरजेचं आहे. दुर्गंध, खेळती हवा, पुरेसा प्रकाश, मुताऱ्या, संडास इत्यादीच्या स्वच्छतेबाबतच्या ज्या काही गोष्टी असतील त्यांची योग्य दखल ही महानगरपालिकेनं अंतर्गत सुविधांमध्ये घेणं गरजेचं असतं. दुसरा भाग येतो तो म्हणजे संरक्षण. कर्मचाऱ्यांचं संरक्षण करणं ही काळाची गरज जरी असली तरी त्या गरजेनुसार काही बदल होणं गरजेचं आहे आणि त्या बदलानुसार कर्मचाऱ्यांना संरक्षण म्हणून हातमोजे देणं, सुरक्षित कपडे देणं, छत्र्या, रेनकोट, स्वेटर किंवा तत्सम इतर काही साहित्य जे असतील ते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांची उपलब्धता करून देणं आणि त्यांना पुरवणं हे नगरपालिकेचं एक अंतर्गत सुविधेतलं महत्त्वाचं कार्य मानलं जात असतं. त्यानंतर वैद्यकीय सुविधा. आरोग्यदायी आणि पौष्टिक आहार त्याचबरोबर स्वच्छ पिण्याचं पाणी हे उपलब्ध करून दिलं पाहिजे. पालिकेमध्ये प्रथमोपचाराची सुविधा असणं गरजेचं आहे. औषधोपचारांची जर तरतूद असली तर ती अधिक चांगली या ठिकाणी मानली जात असते. म्हणजे प्राथमिक स्तरावरच्या वैद्यकीय सुविधा या नगरपालिकांमध्ये असणं गरजेचं आहे. नगरपालिकेचा विस्तार किंवा महानगरपालिकेचा विस्तार आणि कर्मचाऱ्यांची संख्या यावरती कर्मचाऱ्यांना आरोग्य केंद्राची सुद्धा त्या ठिकाणी सुविधा देणं आवश्यक असतं. त्यानंतर अंतर्गत सुविधांमध्ये मार्गदर्शन हा एक महत्त्वाचा भाग येतो. मार्गदर्शक हा नेहमी ज्याला आपण म्हणतो की सुखावणारी भूमिका त्या ठिकाणी बजावत असतो. श्रमिकांना कार्य वेळापत्रक त्याचबरोबर कार्यक्रमपत्रक दिलं जात असतं. काम करत असताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत सूचनापत्र तसंच समाजाचं जे काही लक्ष असेल ते लक्ष किंवा चित्त जोपासण्यासाठी काही घोषणापत्रकं, भित्तीपत्रकं यांचा अवलंब करून हे मार्गदर्शन दिलं जात असतं. त्यानंतर बंदिस्त जागेतील खेळ, TV म्हणजेच मनोरंजनाचे कार्यक्रम अशा गोष्टीसुद्धा श्रमिकांना अंतर्गत सुविधांतर्गत उपलब्ध करून द्याव्या लागत असतात. त्यानंतर महानगरपालिकेसंदर्भामध्ये बहिर्गत सुविधा ज्या आहेत त्यासुद्धा महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये पहिला भाग येतो तो म्हणजे शैक्षणिक सुविधा. श्रमिकांना त्यांच्या पालकांना शिक्षण देण्यासाठी नगरपालिकेअंतर्गत शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या असतात. त्याचबरोबर मनोरंजनाच्या असणाऱ्या सुविधा, निवास व्यवस्था, सामाजिक व्यवस्था किंवा सामाजिक सुरक्षितता, वैद्यकीय सुविधा ज्या महानगरपालिकेच्या बहिर्गत सुविधा म्हणून दिल्या जात असतात त्याही अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात आणि त्या नगरपालिकांकडून श्रमिकांना पुरवल्या जात असतात आणि त्यातून श्रमकल्याण साधण्याचा प्रयत्न केला जातो. यानंतर पुढील भाग आपण पाहणार आहोत तो म्हणजे अपघात आणि अपघात प्रतिबंध. विकसित देशांच्या तुलनेमध्ये जर आपण विचार केला तर विकसनशील किंवा अविकसित देशांमध्ये अपघातांचं प्रमाण हे जास्त असतं आणि त्यामुळं श्रमिकांना अनेक वेळेला
तात्पुरतं किंवा कायम स्वरूपाचं अपंगत्व येत असतं, काही प्रसंगी मृत्यूसुद्धा येत असतो. आणि अशा वेळेला या अपघातांचा बचाव होण्यासाठी आपण काही प्रयत्न करणं गरजेचं आहे. अपघात जे आहेत ते अपघात म्हणजे नेमकं काय, तर कारखाना कायद्यानुसार अनिश्चित त्याचबरोबर अनियोजित किंवा अनियंत्रित घटना घडणं किंवा प्रसंग घडून ठरलेल्या कार्यक्रमाला आपण अडथळा निर्माण होतो आणि त्यालाच आपण अपघात असं म्हटलं जात असतो किंवा त्याला आपण अपघात असं म्हणतो. आणि घडलेल्या घटनेमध्ये एखादा कामगार जर जखमी झाला असेल तर तो कारखान्यामध्ये योग्य ते तास काम करू शकणार नाही. आणि तो जर ते विशिष्ट तास जर काम करू शकला नाही तर त्याला अपघात झाला असं कायदेशीररित्या मानलं जात असतं. कामाचे जे काही तास आहेत ते 48 तास त्या ठिकाणी काय केले जातात, गृहीत धरले जात असतात. म्हणजे एखादा कामगार जखमी झाल्यापासून 48 तास काम जर तो काम करू शकला नाही तर त्याला अपघात झाला असं मानलं जाईल. आणि अपघात ही जी बाब आहे ती 20व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच अतिशय महत्त्वाचा आणि चर्चेचा विषय ठरलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रथमतः आपण अपघाताची कारणं जी आहेत ती अपघाताची कारणं पाहणार आहोत. आणि अपघाताची कारणं पाहिल्यानंतर अपघाताचे परिणाम जे आहेत ते परिणामसुद्धा आपल्याला पाहायचे आहेत. आणि त्यानंतर अपघातावरती प्रतिबंध कशा पद्धतीनं करता येईल तो आपण पाहणार आहोत. अपघाताची जी काही कारणं आहेत त्यामध्ये प्रथम कारण म्हणजे असुरक्षित आणि तांत्रिक भौतिक स्थिती. सदोष आणि कालबाह्य झालेले यंत्र आणि यंत्रांच्या देखभालीचा असणारा अभाव जो आहे तो अभाव, त्याचबरोबर पूर्ण खबरदारीचा असणारा अभाव, सुरक्षात्मक जाळीचा अभाव, अज्ञानता, कारखान्याच्या चुकीचा आराखडा, चुकीची यंत्ररचना किंवा कच्च्या आणि पक्क्या मालाच्या व्यवस्थापनाचा असणारा अभाव, अशा कारणांमुळे कारखान्यांमध्ये अपघात घडून येत असतात. आणि हे अपघात जे आहेत ते असुरक्षित किंवा तांत्रिक भौतिक स्थितीमुळे निर्माण झालेले आहे असं मानलं जात असतं. त्यानंतर अपघाताचं दुसरं कारण म्हणजे कामगारांकडून पुरेशा दक्षतेचा अभाव. श्रमिकांनी काम करत असताना योग्य ती दक्षता घेणं गरजेचं असतं आणि पुरेशा क्षमतेनं त्यांनी काम करणं गरजेचं आहे. आवश्यक असणारे कपडे, हातमोजे, पायामध्ये असणारे जे काही बूट असतील ते बूट किंवा इतर सुरक्षेची साधनं जी असतील ती साधनं, त्याचबरोबर संरक्षणात्मक कपडे, संरक्षणात्मक साहित्य परिधान करूनच काम सुरू करणं गरजेचं आहे किंवा काम करणं गरजेचं असतं. धोकादायक यंत्रावरती श्रमिक ज्या वेळेला काम करीत असतात त्यावेळेला त्या यंत्रांची किंवा जोड यंत्रांची, अवजारांची पूर्ण तपासणी करणं गरजेचं आहे, तशी खात्री करून घेणं गरजेचं असतं. परंतु अशा बाबींकडे जर दुर्लक्ष केलं तर अपघात घडून येत असतात आणि कर्मचाऱ्यांचा अपघात होण्यासाठी किंवा घडून येण्यासाठीचा मार्ग अशा वेळेला मोकळा होत असतो. त्यानंतर तिसरं अपघाताचं कारण म्हणजे सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करणं. अनेक कारखान्यांमध्ये काम करण्यासाठी नियमावली दिलेली असते, तरीसुद्धा सुरक्षा नियमांचं श्रमिक जे आहे ते पालन करत नाही, जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करत असतात. उदाहरणार्थ सुरक्षात्मक साधनं वापरणं किंवा अति आत्मविश्वास, निराशात्मक स्वभाव किंवा दैववादी दृष्टिकोन, कामामध्ये असणारी असुरक्षितता किंवा असूत्रता, अशा कारणास्तव श्रमिक सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करतो, जेणेकरून अपघाताचं प्रमाण वाढत असतं. त्याचबरोबर आर्थिक परिणामांबाबत असणारी अपुरी माहिती. एखादा अपघात झाल्यावरती त्याचे आर्थिक परिणाम कोणते आणि किती प्रमाणामध्ये भोगावे लागतील याची पुरेशी माहिती अनेक वेळेला कामगार वर्गाला नसते. एखाद्या उत्पादन प्रक्रियेमध्ये ती प्रक्रिया समजून घेताना बहुसंख्य श्रमिक दुर्लक्ष करीत असतात, तर काही श्रमिक केवळ फक्त प्रलोभन आणि बक्षिसं मिळावे यासाठी काम करीत असतात. पण बक्षिसं आणि प्रलोभन मिळवण्याच्या हव्यासापोटी अतिघाईनं किंवा अतिगडबडीनं काही वेळेला अपघात होत असतात किंवा अतिघाई ही काही वेळेला अपघातास कारणीभूत ठरत असते. त्यानंतर संकुचित असणारा दृष्टिकोन हे सुद्धा एक अपघाताचं कारण मानलं जातं. अपघात झाल्यानंतर भरपगारी रजा मिळते, शिवाय वैद्यकीय खर्च मिळतो, नुकसान भरपाई सुद्धा मिळते. या दृष्टिकोनातून यंत्रांचे
वेग वाढवून काम करण्याचा प्रयत्न काही वेळेला केला जातो, त्यामुळे सुद्धा अपघात घडत असतात. किंवा आधुनिक शिक्षण जे आहे त्याचा अभाव जो आहे त्या अभावामुळं सुद्धा कामगारांना अपघाताला सामोरे जावे लागत असतं. शिक्षणाबद्दल असणारी चर्चासत्र, कार्यशाळांचं आयोजन केलं पाहिजे आणि बऱ्याच वेळेला असं न होता स्पर्धात्मक युगामध्ये आपलं फक्त वर्चस्व टिकवण्यासाठी केवळ आधुनिक यंत्रांची आखणी कारखान्यांमध्ये केलेली असते आणि कामगारसुद्धा त्याला कोणताही विरोध करत नाही, विचार करत नाहीत. उलट काही वेळेला तेच असे आखणी करण्यासाठी जबाबदार असतात. यंत्रांची आखणी अशा पद्धतीनं काही वेळेला केली जाते, परंतु ते वापरायचं कसं याबाबतचं असणारं प्रशिक्षण श्रमिकांना काही वेळेला दिलं जात नाही, जेणेकरून अज्ञानामुळं अपघात होत असतात किंवा अज्ञानता हे अपघाताचं कारण होत असतं. त्यानंतर दैववादी असणारा दृष्टिकोन. आस्तिक किंवा नास्तिक अशा दोन विचारसरणीचे लोक या जगामध्ये वावरताना आपल्याला पाहायला मिळतात. जे आस्तिक आहेत ते तांत्रिक होणाऱ्या घटनेला परमेश्वराला त्या ठिकाणी जबाबदार धरत असतात, परंतु ते त्या ठिकाणी महत्त्वाच्या काही गोष्टींकडे दुर्लक्ष करीत असतात. काही कृती ज्या आहेत त्या कृतीवरती अपघात अवलंबून असतात आणि बऱ्याच वेळेला दैववादी दृष्टिकोन कामगारांच्या मनामध्ये जर जास्त असेल तर अशा वेळेला त्या कृतीवरती फार अवलंबून राहणारा तो वर्ग जो आहे तो अपघाताचं कारण ठरू शकतो. कृती श्रमिकांवर अवलंबून असते. देणारा जरी देव असला किंवा दैववादी दृष्टिकोन जो आहे तो जरी मनामध्ये असला तरी सुद्धा आपली कृती जी आहे ती चुकू नये आणि तो चुकल्याचं फळ आपल्याला त्या ठिकाणी अपघाताच्या रूपानं मिळू शकतं आणि बऱ्याच वेळेला दैववादी असणारा दृष्टिकोन जो आहे तो अपघात होण्याचा त्या ठिकाणी जास्तीत जास्त दर जो आहे तो वाढवत असतो. त्यानंतर प्रशिक्षणाचा असणारा अभाव जो आहे तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे सुद्धा अपघात होऊ शकतात. त्यानंतर अपघातांचे असणारे नेमके परिणाम काय होतात तर उत्पादन खर्चामध्ये वाढ होते, संपत्तीची त्यामध्ये हानी होत असते, कायमचं अपंगत्व कर्मचाऱ्यांना येत असतं, खडतर आणि दुःखदायक परिणाम जे आहेत ते त्या कुटुंबाला आणि कुटुंबातील इतर सदस्य जे असतील त्या सदस्यांना सुद्धा भोगावे लागत असतात. राष्ट्रीय विकासामध्ये अडथळा निर्माण होत असतो आणि सर्वात महत्त्वाचं की कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी किंवा अंशतः अपंगत्व येऊ शकतं. काही वेळेला अपघातासमयी धोका म्हणजेच मृत्यूसुद्धा त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. हा सुद्धा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. यानंतर अपघात प्रतिबंध जो आहे तो कसा केला पाहिजे हाही एक भाग महत्त्वाचा आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये विशेष करून उत्पादन क्षेत्रामध्ये बंदरं, खाणी, रेल्वे, कारखाने या ठिकाणी कामगार मोठ्या प्रमाणावरती जखमी होत असतात. सर्वसाधारणपणे अपघात जे आहेत ते निश्चित स्वरूपामध्ये मोजता येत नाहीत, पण अपघातग्रस्तांची संख्या आणि अपघातांचं प्रमाण जे आहे ते मोठं असतं, जेणेकरून अपघात दर काढणं त्या ठिकाणी आवश्यक झाले आहे. म्हणून श्रमकल्याणाच्या या गोष्टीमध्ये काही सांख्यिकी पद्धतीच्या आधारे अपघात संख्या आणि जखमींचं प्रमाण मोजलं जात असतं आणि त्यावरून काही निष्कर्ष काढले जात असतात. त्यासाठी सांख्यिकी पद्धतीनं अपघातांची संख्या जी आहे किंवा अपघातांचं प्रमाण मोजण्यासाठीचं सूत्र त्या ठिकाणी निर्माण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सूत्र आहे की अपघाताची वारंवारिता बरोबर अपघातग्रस्तांची एकूण संख्या भागिले संबंधित काळातील एकूण श्रमदिवस किंवा अपघाताची तीव्रता दर जो आहे तो मोजण्याचं सुद्धा सूत्र विकसित केलेलं आहे. अपघाताचा तीव्रता दर बरोबर अपघातग्रस्त झाल्यामुळे वाया गेलेले दिवस भागिले संबंधित कामातील एकूण दिवस या सूत्रांद्वारे अपघातग्रस्तांच्या बाबतीमध्ये इजा दर सुद्धा काढला जात असतो. इजा बरी झाल्यावर श्रमिक कामावर हजर राहतो ही सामान्य बाब आहे, परंतु कारखान्याची अयोग्य असणारी रचना, दक्षतेचा अभाव, निम्न वर्गाची शैक्षणिक पातळी इत्यादींमुळे अपघाताचं प्रमाण जास्त होत असतं आणि अशा प्रकारचा अपघात टाळण्यासाठी निरीक्षकाला दक्षता घेणं अत्यावश्यक मानलं जात असतं किंवा सुरक्षा घेणं अत्यावश्यक त्या ठिकाणी मानलं जात असतं. आणि
अशी सुरक्षा ही घेतली पाहिजे, जेणेकरून अपघात होणार नाहीत. असुरक्षित आणि तांत्रिक भौतिक स्थिती आहे ती निर्माण होणार नाही याकडं जर लक्ष करून जमणार नाही, तर त्याकडं सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. कामगारांना योग्य ती सुरक्षा घ्यायला भाग पाडणं गरजेचं असतं किंवा ज्याला आपण म्हणतो ते कंपल्सरी करणं गरजेचं आहे. सुरक्षा नियमांचे जे काही पालन आहे ते सुद्धा कामगारांनी योग्य पद्धतीनं करणं गरजेचं आहे. त्याकडं सुद्धा कारखाना व्यवस्थापन किंवा जे सेवा योजक असतील त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. आर्थिक परिणामांच्या बाबतीमध्ये त्यांना माहिती देणं गरजेचं आहे. संकुचित दृष्टिकोन जो आहे तो त्यांचा काढला पाहिजे. त्याचबरोबर त्यांना प्रशिक्षण आणि शिक्षणाचा वापर करून त्यांच्यामध्ये जाणीव जागृती निर्माण करणं गरजेचं आहे की जेणेकरून अपघात होणार नाहीत आणि कारखान्याची रचनासुद्धा अतिशय साध्या सोप्या सुटसुटीत पद्धतीनं करावी, ज्याचा त्रास जो आहे तो कर्मचाऱ्यांना होणार नाही किंवा अपघात घडणार नाहीत आणि कर्मचाऱ्यांचं जे काही कल्याण आहे, श्रमकल्याण जे आहे त्याचा दर जो आहे तो वाढेल किंवा श्रमिकांचं कल्याण होईल, त्यांचं राहणीमान उंचावेल अशा पद्धतीचे प्रयत्न करणं गरजेचं आहे. धन्यवाद.